स्ट्रायकर एंडला निखिल पाटील, भार्गवी 11 कांड्रोली विपक्ष जय गावदेव टेंबरी. पहिला चेंडू बॅटची कडा, यष्टीरक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. या स्पर्धेतील दुसरा सामना खेळतोय खरं तर कांड्रोली संघ आणि या दोन मॅचचा जर विचार केला तर हा तिसरा झेल यष्टीरक्षक बाला गायकवाड त्या ठिकाणी ड्रॉप करत असताना. खरं तर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब बंटीनं पटकावला होता आणि त्याचा विचार करता त्याला जीवनदान देणं कदाचित महाग ठरेल ते कांड्रोली टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुभाषचा हा चेंडू सरळ बॅटनं खेचलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? अखेर स्टॉप केलं या चेंडूला सीमारेषेच्या जवळ. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो बंटी क्षीरसागर. यावेळेस आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं आमचे खानावळे गावचे युवा उद्योजक सन्माननीय महेशजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. महेश शेठ पाटील साहेब एक युवा उद्योजक आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच त्यांनाही आपण विनंती करूयात की मुख्य मंचावरती यावं. आपलंही स्वागत असेल निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. 2 धावा आहेत धावफलकावरती. दिवसाचा खेळ आपण पाहिला. भरपूर चेंडू तारेला लागत होते आणि इथे जर का तसं काही घडलं तर आपल्याला दिसणं तितकंसं सोपं नाही आहे. कठीण होऊन बसलंय. बाजूलाच डम्पिंग ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो पण इथे हा तडाखा काऊ कॉर्नरच्या वरतून येतोय बंटी क्षीरसागर आणि त्याच्या बॅटमधून आजच्या रात्रीतील आणि या मॅचमधील पहिला षटकार. रात्रीमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. 6 धावांच्या बरोबरीने 8 धावा लागतात धावफलकावरती. सुभाष तयार आहे. सुभाषचा हा चेंडू या वेळेला बॅकवर्ड क्षेत्राकडे जातोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. जीवनदानानिशी मैदानावरती खेळ करतोय तो फलंदाज बंटी. सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे सचिन भाई दुर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय रोहिदासजी पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस सन्मानित करतो आहोत. जे काही सन्मान असतील ते आता ओव्हर ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण मॅच पण सुरू आहे. तत्पूर्वी विनंती असेल पुन्हा एकदा महादेव शेठ पाटील यांचे नातू सन्माननीय महेश शेठ केशव पाटील यांना की आपण व्यासपीठावर यावं. स्वागत. ऑन साईडला फटका. 1 धाव घेतली जाते. निखिल पाटील स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं करतोय. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. माणस खरं तर सकाळीच महागुरू यांनी सांगितलं की पाहुण्यांची रेलचल पाहुण्यांची मांदी आली इतके अगदी घनिष्ठ संबंध आहेत सचिनबाई यांचा आणि आजच्या रात्रीमध्ये उद्याच्या दिवस रात्रीमध्ये सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. बंटीचा सोडलेला झेल आणि तोच बंटी आता वाजवतोय गोलंदाजाची घंटी. ठोकलाय त्यानं दुसरा षटकार आणि या 2 षटकारांच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती. डीजे चला वेळेचं बंधन असेल. कांड्रोली टीम लगेच मॅच आपण सुरू करायची आहे. यानंतर गोरटन संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मी गावदेवी वयाल टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वयाल टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे. गोरटन संघाच्या कर्णधार कल्पेश जाधवनं रिपोर्टिंग दिलेली आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना डी गटामधून आपण बघू शकाल. भार्गवी 11 कांड्रोली टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलं षटक सुभाष वाघेनं टाकलं. तब्बल 16 धावा त्या षटकात कुठल्या गेल्या या मागचं कारण की पहिल्या चेंडूवरती बंटी क्षीरसागरचा सोडलेला झेल आणि त्याचा परिणाम येणाऱ्या चेंडूंवरती पाहायला मिळाला तो कांड्रोली टीमसाठी. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 16 अशी आश्वासक सुरुवात आहे ती पहिल्यांदा बॅटिंग करताना
नयन स्मृती जय गावदेव टेंबरी टीमच्या फलंदाजांकडून. निखिल पाटील खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. साथी फलंदाज बंटी 5 चेंडूला सामोरं गेलाय. वैयक्तिक 15 धावसंख्येचं योगदान त्यांना अद्यापर्यंत दिलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दत्ता पवार गोलंदाजी मार्कवरती. हलक्या हाताने स्टिअर केलं. गुड क्रिकेट. हीच तर खरी क्रिकेटची परिभाषा आहे. एका बाजूने जर का फलंदाज बंटी आक्रमण करतोय तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेशन हे माझं महत्त्वाचं काम आहे आणि योग्य रीतीने ते काम बजावत असताना निखिल पाटील जो अनुभवी आहे अनुभवाचा वापर करत 1 धाव प्राप्त करतोय. 17 धावा आहेत धाव फलकावरती. बॅटची कडा मागच्या बाजूला. यावेळेला चूक होत नाहीये. झेल कॅरी केला जातोय. पहिला धक्का बंटी क्षीरसागरच्या रूपात टेंबरी टीमला. सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय नितीनजी जाधव साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय नितीनजी जाधव साहेब आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत असताना विशेष स्वागत आपण बघतोय प्रत्येकाचं या ठिकाणी केलं जातं आणि भारतीय संस्कृती आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना निधी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये आपण बघतोय. पहिली विकेट गमावले. सुरुवात दमदार केली होती. बंटीनं आक्रमण स्वीकारलं होतं आणि आक्रमण करण्याच्या नादात तो सुद्धा बाद झाला. इथे पहिली विकेट गमावली जाते. धावफलक स्थिरावलंय 17 या धावसंख्येवरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय तो फलंदाज नवजोत पाठारे. गॅपमध्ये कव्हर 151 मधून या चेंडूला काढलंय क्षेत्ररक्षक. फंबल होत आहेत. मिस फील्ड आणि त्या कारणास्तव येतोय हा चौकार. या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21. स्ट्रेट हिट. खडे खडे स्वीट साऊंड आपण ऐकलात आणि फलंदाज नवजोत पाठारे आणि त्याच्या बॅटमधून आलेला चौकारानंतर हा षटकार. खरं तर चारही बाजूला गाजतोय निधी इंटरप्राइजेस चषक. पण याचे जे आयोजक आहेत त्यांची चर्चा कोणालाच सांगायची गरज नाही. गेली कित्येक वर्ष, गेली कित्येक दिवस, कित्येक महिने प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व आदरणीय सचिनभाई दुर्गे आणि त्यांच्यावरती आधारित हे गीत आपण ऐकतोय. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल ना तसं मी नक्कीच भाईंचा उल्लेख तुमच्यासमोर करणार आहे. ते वाईट बॉलचा इशारा आला. वाईट बॉलच्या मदतीनं धावफलक वधारेल 28 या धावसंख्येवरती. 28 धावा आहेत धावफलकावरती. ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पहिल्यांदा बॅटिंग करतोय खरं तर टॉस गमावल्यानंतर टेंबरी संघ. नयन स्मृती जय गावदेव या नावानं तो मैदानावरती उतरला आणि त्यांच्या विरोधात भार्गविलन कांड्रोली टॉस जिंकत फिल्डिंग करत असताना अंधराईचा फटका हवेत. एक क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. झेल कॅरी केला जातोय आणि निखिल पाटीलच्या रूपात आदित्य पालंडेने हा झेल टिपला आणि निखिल पाटीलच्या रूपात दिला दुसरा धक्का टेंबरी संघाला. या ठिकाणी आमचे आय आंबिवलीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नितीनजी जाधव साहेबांचं आगमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. अंकित सरांनी सांगितलंच की इकडे सचिनभाई दुर्गे साहेबांनी समाजाशी प्रेमाचं आपुलकीचं नातं जोडलेलं आहे आणि त्यामुळे बरेचसे पाहुणे येतील. पण अंकित सर आता राज ठोंबरे
मैदानाच्या आतमध्ये गेलाय, जो पहिल्या मॅचमध्ये नव्हता. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. यंदाच्या वर्षी 9 बॉल 9 षटकार मारण्याचा विक्रम पण त्याने केलेला आहे. आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दाखल होईल तेव्हा प्लस पॉईंट असेल बॅटिंग टीमसाठी. खरं तर विकेट गमावले पहिल्या मॅचमध्ये. राज ठोंबरे नव्हता, आपण त्याचा उल्लेख केला, तो बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. पण दुसऱ्या बाजूनं नवज्योत ज्यानं ही एक बाजू लावून धरले, तो डाव सावरतोय टेंबरी टीमसाठी. निखिल पाटील बाद झाला 29 वरती. दुसरी विकेट गमावले ती टेंबरी संघानं. ऑफ ड्राईव्ह केलंय. खरं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 31 धावा धावफलकावरती. 2 षटकं संपली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. रवी वाघे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय. 4 षटकांची मॅच, 24 चेंडूचं 1-1 सत्र. किमान 45 प्लस धावा बनवण्याचा मनसुबा असेल टेंबरे टीमचा. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 31 या धावसंख्येवरती. पहिलं षटक टाकलं ते गोलंदाज सुभाष वाघेनं. 16 धावा त्यानं खर्च केल्या. दत्ता पवारनं आपल्या षटकात 13 धावा खर्च केल्या. पण महत्त्वाच्या 2 विकेट्स त्यांना प्राप्त करत थांबवलंय काही प्रमाणात टेंबरे टीमला. आणि तिसरं षटक टाकतोय तो रवी वाघे. रवीचा हा चेंडू यावेळेला स्टॉप केला जाईल. तोपर्यंत एक धाव घेण्यास पुरेसा अवधी होता आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32 धावा लागतायत त्या धावफलकावरती. दुसऱ्या फेरीची पहिली लढत भार्गवी 11 कांड्रोले आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंबरी. लॉंगॉन मध्ये चेंडू स्टॉप केला जाईल. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. राज ठोंबरेने आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं केलंय. निखिल सर, तशी आपली ही सत्व परीक्षा आहे इथून कॉमेंट्री बॉक्समधून, कारण बाजूलाच डम्पिंग ग्राउंड आहे. नुकताच आपण धूर पाहिला मैदानावरती. फ्लड स्लाईड्समध्ये जर का एकदा धूर आला, आणि कधी कधी आपण नेहमी म्हणतो ना, कुणीही शेकोटी पेटू नका, कुणीही धूर करू नका, आणि एकदा जर का तो मैदानावरती आला ना तर तो धूर जायचं नाव घेत नाही आणि तसाच अगदी स्तब्ध राहतो. आणि आपण बघतोय की आपल्याला इथून पुढे अगदी क्लिअर दिसणं तितकंसं सोपं नसेल. इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि या दुहेरीच्या बरोबरीने 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. माफी असावी. या तिहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36 धावा आहेत धावफलकावरती. मी नुकताच उल्लेख केला. खरं तर आमची सत्व परीक्षा असेल कॉमेंट्री बॉक्समधून. नेमका चेंडू जातोय कुठे, कोणत्या रिझनमध्ये जातोय, धावा किती कंप्लीट केल्या जातात, कटाक्ष टाकणं फार कठीण होऊन बसेल. मागच्या बाजूला फंबल झालेत. डिरेक्ट हिट होत नाहीये आणि त्या अवधीमध्ये एक धाव घेतली जाते एका धावेच्या बरोबरीने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.33च्या सरासरीनं 37 धावा लागतायत त्या धावफलकावरती. सदतीस धावा धावफलकावरती. या दरम्यान रोहित गाताडे सर एक जबरदस्त गुणलेखक, तितकेच चांगले पंच, पण त्यांच्यासारखे स्कोरर अद्यापही मी बघितलेले नाही आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण मुख्य मंचावरती यावं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा आहेत त्या धावफलकावरती. गावदेवी वयाल आणि NR7 निखिल 11 जय हनुमान गोरठण दोनही कॅप्टन टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्येच टॉस होईल. स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी विजय वाघे गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 37 वरती धावफलक आपण बघतोय. 45 प्लसचा मनसुबा आहे टेंबरी टीमचा. 4 षटकांची ही लढत. राज ठोंबरेची खरं तर वाहवा केली. अगोदर सांगितलं मानसनं की या मोसमात त्यानं करामत केले, या मोसमात चांगले बॅटिंग करतो, पण इथे सपशेल तो अपयशी ठरला आणि धावचीतच्या रूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, कारण नवज्योतला स्ट्राईक हवी आहे. इथे तिसरी विकेट गमावली जाते ती टेंबरी संघाकडून.
खूप चांगलं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि आपण बघतोय ना पोंजे पंचायत समिती विभागीय संपर्क प्रमुख ही महत्त्वाची जबाबदारी भारतीय जनता पार्टी या पक्षानं त्यांच्यावरती टाकली आणि त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल फक्त पोंजे पंचायत समितीसाठीच नव्हे तर संपूर्ण वावेघर जिल्हा परिषद ज्याचा रिझल्टची वाट बघत होती आणि अखेर आपण बघतोय सचिन भाईंनी केलेली मी तर म्हणेन ती कामगिरी आणि त्या कामगिरीच्या जोरावरती वावेघर जिल्हा परिषद असेल, वावेघर पंचायत समिती असेल आणि पोंजे पंचायत समिती असेल त्यांनी घेतलेला तो निकाल आहे. हे कर्तृत्व आहे सचिन भाई यांचं आणि त्यांची स्पर्धा गाजते. आपली बार बाउन्स करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं की जास्त उचले, वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38. मेन अंपायर नरेश म्हात्रे सर, स्क्वेअर लेग पंच अरुण पारंगे सर, आमचे तिसरे पंच अविनाश पारंगे सर आणि हा पॅनल ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेत असतो ना त्या वेळेला अगदी आयोजकांचंही दडपण फार कमी असतं आणि अगदी कित्येकदा न चुकता कित्येक स्पर्धा त्यांनी यशस्वी कंप्लीट केलेल्या आहेत. एक खूप चांगलं पॅनल आपण बघू शकाल. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी टिकेवाळी सर यांनी सांगितलं की हे घरचं मैदान आहे, कित्येक स्पर्धा याच मैदानावरती त्यांनी आज पंच म्हणून काम केलं, या मैदानावरती स्वतः खेळत सुद्धा आणि त्यांचा अनुभव इथे फायदेशीर ठरतोय. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावा आता बहाल केल्या जातात. मोठा फटका येणं कठीण होऊन बसला आणि अशा वेळेला जर का असे चेंडू टाकले तर चांगल्या स्थितीत येताना पाहायला मिळेल तो टेंबरी संघ. एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 39 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. गावदेवी वयाल आणि NR7 निखिल 11 जे हनुमान गोरठण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. गोरठण टीमचे कॅप्टन आपण यावं. वयाल टीमच्या कॅप्टनला सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. इथे हा फटका हवे ते सेफली लँड होईल. एक धाव तर कंप्लीट एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 41. 41 धावा आहेत धावफलकावरती. सातत्यानं मानस आपण उल्लेख करतो इनिंग ब्रेकमध्ये एखादा कर्णधार हजर असेल, एखादा नसेल तर हजर कर्णधाराला टॉस विन आणि जर दोनही कर्णधार हजर नसतील तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते. असं व्हायला नको. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. गोरठण संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी वयाल टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण यावं. स्ट्रेट हिट, सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद होतील. नवजतला या ठिकाणी विकेट गमावी लागेल. चांगल्या ठिकाणी चेंडूची फेक झाली आणि नवजत पाठारे या ठिकाणी होईल बाद. पोंजे विभाग असेल, गुलसुंदे विभाग असेल, रसायने विभाग, वासांबे विभाग, कर्जत, खालापूर या विभागात सचिनभाई दुर्गे नाव आदरानं घेतलं जातं आणि तसं व्यक्तिमत्व आहे. आपण बघतोय सकाळी महागुरू यांनी सांगितलं मानस की त्यांच्याकडे बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. असं दिलखुलास हसमुख नेहमी असणारे आमचे सचिनभाई दुर्गे साहेबांनी त्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण बघतोय. त्यांची जी सुकन्या निधी आणि तिच्या नावाची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती या मैदानावरती. धावफलक असेल 42 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपले रायगड समालोचनाचे गुरु आमचे टीके माळी सर पण आलेले आहेत. पुनश्च एकदा आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. डावकुरी हाताचा फलंदाज अंधराईचा फटका त्यानं खेचलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल त्या ठिकाणी झालेत आणि खराब फिल्डिंग नंतर येतोय हा चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 46. शेवटचा चेंडू या सत्रामधील बाकी असेल. फिल्डिंग थोडी सुमार राहिली आणि त्या कारणास्तव इतक्या धावा
होताना आपण पाहिल्यात. आणि जे टार्गेट होतं, जो मनसुबा होता 45+ कोणत्याही स्थितीमध्ये आम्हाला पोहोचायचं आहे, आणि अखेर एक चेंडू शिल्लक असताना 46 धावा असतील टिंबरी संघाच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा फंबल, यष्टीरक्षक चूक करतायत. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, याचा अर्थ 1+1 अतिरिक्तच्या धावा येऊन मोक्याच्या क्षणाला आता बहाल केल्या जात आहेत त्या टिंबरी टीमला. दुहेरीच्या बरोबरीने 48 धावा होतील त्या धावफलकावरती. चला, कॅप्टन यायचं आहे. वयल टीमचे कर्णधार अक्षय म्हात्रे यांना मी विनंती करतोय, आपण या टॉस बॉक्समध्ये. हा चेंडू जसा संपन्न होईल ना, लगेच आपण टॉस करणार आहोत आणि टॉस केला जाईल. आदरणीय नीरज शेठ देशमुख साहेबांना आमची विनंती असेल की हा चेंडू संपल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. कडक आवाज. बाला गायकवाड यांनी केलेली एक छोटीशी चूक, स्ट्राईक रोटेशन नंतर आलेला हा आसमानी सुलतानी षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीने पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले धावफलकावरती 54. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी भार्गवी 11 कांडोली संघाला गरज असेल ती 55 या धावसंख्येची. पण या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. त्या अगोदर आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये. टॉस या ठिकाणी केला जातोय. सांगोर्लीचे आमचे युवा उद्योजक सन्माननीय नीरज शेठ देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. सेकंड राऊंडचं सेकंड बॅटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला टीम असेल NR7 निखिल 11 गोरठण, आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वयाळ. या दोन टीम दरम्यान मात्र पुढील मॅच आपण पाहणार आहोत. इकडे आमचे गुरु टीके माई सर आलेले आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करूया. आणि आमचे नीरज शेठ देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस हेड कॉल केला गेला होता. इट इज हेड. टॉस जिंकला NR7 निखिल 11 गोरठण टीमने. कॅप्टन काय निर्णय असेल? बहुतेकच क्षेत्र कशाचा निर्णय असू शकतो. कर्णधार ते आहेत, त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊया. गावदेवी वया संघ निर्णय खरं जो कन्फर्म निर्णय असेल तो पोहोचेलच कदाचित त्यांनी सांगितलंय, त्यामुळे कन्फर्मेशन अजून मिळालेलं नाही आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय, कशा प्रकारच्या भावना आहेत, कशा प्रकारचं आयोजन आहे, काय म्हणाला आज? आयोजन तर सुरेख केलं आहे, कारण डेच्या टुर्नामेंट होत्या, म्हणजे डे नाईटच्या, पण 8 सामने लवकरच संपले, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतो की आयोजन कशा प्रकारचं आहे. त्याच्याच बरोबरीने संघ जिंकलाय. काय चर्चा झाल्या टीम जिंकल्यानंतर, जेव्हा तुम्ही मोठ्या ब्रेकनंतर या ठिकाणी परत खेळण्यासाठी दाखल होताय, काय चर्चा झाल्या, कोणत्या गोष्टी या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न कराल? आता ज्याप्रमाणे पहिला सामना खेळलो, आता या आपल्या लेवलच्याच टीम आहे सर्व, पण हा सामना जिंकणे मतलब आपल्या फायद्याचा ठरेल, कारण थर्ड राऊंडला काही हो, या 2 मॅच जिंकल्यानंतर आपल्या टीमला चांगला सपोर्ट भेटतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देखील या ठिकाणून देतोय. गोर्टन टीम निर्णय सांगायचा आहे तिकडून कन्फर्म. यस. So the news from the toss box is Team NR7 Nikhil 11 Gorton won the toss. They have elected to field first. Toss जिंकलाय, फील्डिंग करण्याचा निर्णय. थँक्यू. आदरणीय बाळारामजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी विशाल गोपाळ पाटील युवा उद्योजक यांचा या ठिकाणी सन्मान करावा. नितीन आमचे जाधव आळे आंबिवली, त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नितीनजी जाधव, मी विनंती करतोय आमचे बाळाराम पाटील यांना. नितीन दादा जाधव यांचं स्वागत या निधी एंटरप्राइजेस 2026 डे नाईट स्पर्धा. साईराज पण आमचे आलेले आहेत. अयांश आणि साईराज ही जोडी पण आलेली आहे. नितीनजी जाधव आळे आंबिवली यांचं स्वागत. त्यानंतर विशाल गोपाळ पाटील युवा उद्योजक भोकरपाड्याचे आहेत, त्यांचंही स्वागत इथे करण्यात येईल.
विशालजी गोपाळ पाटील, त्यानंतर अजय रघुनाथ पाटील भोकरपाडा सामाजिक कार्यकर्ते, विलासदादा पाटील भोकरपाडा, या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मैदानाच्या मधोमध मॅच सुरू आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा आयोजित डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आपण पाहतोय पोंजे पंचायत समिती विभागीय संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी सन्माननीय सचिनभाई दुर्गे पुरस्कृत निधी एंटरप्राइजेस चषक 2026 हे दिमागदार पर्व आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो कांडोळ टीमला. पहिलाच गोलंदाज राज ठोंबरे. पहिल्या बॉलवरती आपण चेतन चौकार पाहिला आणि तदनंतर बेट केलं. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची टोटल 5 वरती जाऊन पोहोचेल. 55 धावसंख्येचा पाठलाग इथून करायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या कांडोळ टीमला 55 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील ते नक्कीच ओव्हरमध्ये आपण पाहू. सुरुवात झाली सेकंड इनिंगला. यावेळेचा बॉल यू मिस, आय विल बी डेफिनेटली इट. फर्निचर केले डिस्ट्रॉय. पहिला मोठा धक्का दिलाय 55चा पाठलाग करत असताना कांडोळ टीमला. पाच वरती पहिला धक्का बसलाय, परंतु कॉम्बॉक्समध्ये आज मात्र खरं तर ज्यांनी भरपूर समालोचकांना घडवलं असे गुरुवर्य महागुरु संतोषजी चौधरी सर, त्यांना महागुरु टी के माई सर असतील, नक्कीच आमचे परममित्र अंकितजी मालुसरे, आमचे परममित्र मानसजी मनोरे, मी स्वतः यश मालकर कॉम्बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर. चेतन भोईर यांना आपण पाहतोय आणि स्टार टेनिस क्रिकेट .in निखिल बाबर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. खूप कमाईची मॅच सुरू आहे प्रेक्षकांसाठी आणि टाटा पॉवर रीचचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. कित्येक मोठे खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत. वेगवान होता राजचा हा बॉल. चांगला अगदी इनफॉर्म मध्ये आहे राज. यावर्षीचा हंगाम या खेळाडूंना गाजवलाय. खेळाडूच्या अंगावरती हा बॉल ब्रश झालाय आणि त्याला दुखापत आहे की पाहायचंय लगेच. प्ले सेफ एवढंच पण नाही असेल, कारण वेगानं बॉल आपण पाहिला ISPL मध्ये देखील. खालिंगे एक्सप्रेस वेग शेलार यांचा 140+ पर आवर वेगानं तो बॉल बबलू पाटील यांच्या चेहऱ्यावरती आदळला आणि ती दुखापत आपण पाहिली होती. त्यामुळे आय गार्ड सेफ्टी अगदी इक्विपमेंट आता सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये वापरले जाते, वापरणं देखील गरजेचं आहे. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल 5 अंकावरती स्थिरवली गेले. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राज ठोंबरे पहिलं षटक हाताळत, सातत्यानं हे षटक त्याच्या हातामध्ये आपण पाहतो. कॅप्टन निखिल पाटील या खेळाडूंना खरं तर या सर्व यंग खेळाडूंना घडवलं आहे आणि सध्याच्या घडीला टीम खरं तर खूप भन्नाट फॉर्ममध्ये. त्यांच्यासमोर कांडोळ टीम ती अगदी खूप सारा दबदबा राहिला आहे या वर्षीमध्ये या टीमचा. यावरचा बॉल खोळात टाकलाय, सरळ बॅटनं फटका केलाय. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहे जय घरत त्या ठिकाणी डीपमध्ये एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 55चा पाठलाग करत असताना कांडोळ टीम जाऊन पोहोचली आहे 1-5-6 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. शेवटच्या 18 चेंडू आणि आता 49 धावसंख्येची गरज आहे. विनिंग इक्वेशनचा विचार केला तर या मैदानावरचा विचार केला, डायमेन्शन आपण पाहिला, या धावा देखील या मैदानावरती कठीण नाही आहे. त्यामुळे इथून या धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये कमाईची सुरुवात राज ठोंबरे ॲज अ स्ट्रायकर बॉलर
म्हणून त्याने करून दिले आपल्या टेंबरे टीमला. अवघ्या धावा खर्च केला राजने 6. एक मोठी विकेट खरं तर हर्षद गरजची अगदी त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या बाहेर ते चांगले मित्र आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या गावाच्या अगदी नावासाठी प्रत्येक जण नक्कीच प्रयत्न करत असून तेच प्रयत्न करताना आपण राज ठोंबरेला पाहिलं. बॅटिंग जरूर थोडीशी खराब झाली असेल, परंतु बॉलिंग करत असताना ॲज अ स्ट्रायकर बॉलर पहिलं षटक राज ठोंबरेनं खूप कमाईचं हाताळलं. शेवटचे आता 18 बॉल आणि 49 धावसंख्येची गरज आहे. स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. टाईम अलर्ट आहे, त्यामुळे वेळेमध्ये इनिंग संपन्न होणं, कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय अजून एक टेंबरी गावचा सितारा जय घरत, ज्याने प्रभावित केलाय. तर या वर्षीमध्ये खूप चांगला खेळ त्याचा राहिला. बाला गायकवाड वेल एक्सपिरियन्स खेळाडू ऑन साइडला फटका बीट केलं फिल्डरला. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक बॉल चाललाय सीमारेषा पार. बॉल वरती आलाय चौकार. चौकारला टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफला कळून काढलाय. एक सिंगल या बॉलवरती एक्झिक्यूट केली आहे. बाला गायकवाड ए वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. इथून जशी गेमची सिच्युएशन आहे तसा खेळ कसा करायचा खेळाडूला नक्कीच माहिती आहे, त्यामुळे इथून खेळ चांगला होणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप होणं खूप अत्यंत गरजेचं आहे कांडोळ टीमसाठी. टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचली. यावरचा बॉल सरळ वाटणं लॉप केलाय वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर राज ठोंबरे. चुकी केल्या राजनं, कॅच ड्रॉप केले. कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा मंत्र आहे, हे क्रिकेटचं इक्वेशन आहे, परंतु कॅच या ठिकाणी ड्रॉप केली जाते. टीमची टोटल 1 ने वाढेल, 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. आता कांडोळ टीम इथून पाठलाग करायचे असेल, शेवटचे बॉल बाकी असेल 15 आणि 43 धावसंख्येची गरज असेल. 15 चेंडू 43 धावा, हे धावतं इक्वेशन आता समोर अगदी कांडोळ टीमच्या. बाला गायकवाड सारखा खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु त्याच्या समोर जय घरत. याबतचा बॉल बॉटम बॉलचा चांगला कनेक्शन नाहीये. बॉल चाला लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न होतो आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावगती खूप चांगली आहे. पहिली धाव चपाटानं कंप्लीट केली, दुसरीचा कॉल लगेचच दिला आणि क्विक 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धाव देखील महत्वाची या क्रिकेटमध्ये मानली जाते. उगाच या क्रिकेटमध्ये सिंगल डबलला क्रिकेटची लाईफलाईन म्हणत नाही, त्यामुळे इथून पाठला करायचं. शेवटचे बॉल बाकी आहेत 14 आणि 41 धावा. यावेळेचा बॉल पायावरती होता, दिशा दिल्या. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलं बाला गायकवाड यांनी. बॉलला खेळून काढलाय सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय चौकार. तुमचा रिक्वायर्ड रन रेट आहे ना, तो कमी करण्यास मदत करतील. त्यामुळे इथून टीमची टोटल जाऊन पोहोचले 18 वरती. शेवटची आता 13 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. यावेळेचा बॉल आणखीन एक कमाईचा स्ट्रोक. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव. बॉल चालाय सीमा पार, आलाय षटकार. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय गुरुग्राम पंचायत खानावले. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, विनंती असेल. महेंद्रभाई पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी करूया. गिरीश शेठ पाटील असतील, त्यांचं देखील स्वागत असेल. केशवजी पाटील खानावले यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचे सुपुत्र महेशजी पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे शैलेंद्रभाई पाटील नुकतीच स्पर्धा आपण भोकरपाडीच्या वेळेला खूप चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. शेवटचे आता 12 बॉल आणि करायचा आहे तो 21 धावसंख्येचा पाठलाग इथून बॅटिंग करणाऱ्या
माफ करा 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा कांडोळ टीमला. निधी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भोकरपाड्याचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजय रघुनाथ पाटील, विलास दादा पाटील भोकरपाडा, राजेश राऊत रावजी चहा भोकरपाडा, केशव पाटील खानावळे, आमचे भाऊजी सुभाष भोईर आणि भाई सासे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश ठोंबरे यांचंही इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रावजी चहा म्हणजे आपला दांडफाट्याला असलेलं हे त्यांचं शॉप. राजेश राऊत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 12 बॉल 31 ची गरज आहे. इथून आक्रमण करणं गरजेचं. ऑन साइडला फटका, पॉवरफुल स्ट्रोक अलंग द कार्पेट बॉलला घेऊन काढलाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, परंतु यावेळेस नॉस्ट्रक एंड वरती टोकेची घंटा जाणवली आणि पंचांनी रेफर केलाय. आता रनआउट साठी खरं तर नॉस्ट्रक एंडला चेक केलं जाईल. फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे अगदी तिसरा पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. स्टार टेनिस क्रिकेट .in ची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतोय. सर्वे सर, निखिल बाबर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, खूप सारी मेहनत त्यांची राहिली. आधी रोपटं होतं, या रोपट्याचं वटवृक्ष नक्कीच चाललंय कारण खूप सारी मेहनत राहिली. अगदी सेफ आहे बॅटर. ओपन क्रीज मध्ये सेफली लँड झाल्या, त्यामुळे या 2 धावा इथून कंप्लीट होतील. शेवटचे आता 11 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नवज्योत पाटारे, वेल एक्सपिरियन्स खेळाडू. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका, गॅप मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द गॅप. बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय बॉल वरती निर्णायक क्षणी षटकार. अनंत पवार, पवार की पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमाईचाही कमाईची बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पॉवरफुल पवार, अनंत पवार यांच्या बॅटमधून आलेला निर्णायक षटकार अगदी इक्वेशन मधलं अंतर थोडंसं कमी केलंय. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 10 आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 23 धावा, इथून इक्वेशन बदललं गेलंय. शेवटचे 10 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. इथून संघर्ष करताना दोन्ही टीम पाहायला मिळतील. नवज्योत पाटारेवरती आक्रमण जडू चरवलंय, परंतु त्याला कमबॅक करणं त्याला देखील माहिती आहे. यावरचा बॉल चांगला बॉल पंचाकडे अपील जरूर केली, परंतु विश्वास कमी होता. उत्साह थोडासा जास्त या बॉलवरती पाहायला मिळाला. सिंगल इथून कंप्लीट झाली. आता इक्वेशन बदललंय. शेवटचे बॉल बाकी आहेत 9 आणि करायच्यात इथून 22 धावसंख्येचा पाठलाग. 9 चेंडू 22 धावा, इक्वेशन बनलं गेलं. इथून मोठे फटके येणं अत्यंत गरजेचं आहे. आजची मॅच आपण पाहिली असेल T20 वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिका आणि त्यांच्या अगेन्स्ट अफगाणिस्तान. 2-2 सुपर ओव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी खरं तर अफगाणिस्तानला पराभूत व्हावं लागला, परंतु लढत दोन्ही टीमने चांगला दिली. इथे लढत द्यावी लागेल कांडोळ टीमला. टेमरी टीमच्या अगेन्स्ट सिंगल कंप्लीट. बाला गायकवाड यांच्याकडे स्ट्राईक असणं महत्वाचं आहे कांडोळ टीमसाठी आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. बेनिफिट आहे की बाला गायकवाड स्ट्राईक एंडवरती आहेत. वेल एक्सपिरियन्स खेळाडू आपण काय म्हणतो, कारण एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन असं म्हटलं जाताना हेच सत्यार आहे कांडोळ टीमचं. त्या मॅचमधून अगदी कांडोळ टीमला बाहेर काढू शकतं. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि इथून 20 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 20 हे इक्वेशन बनलं गेलं. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत मॅच मधील, कारण नवज्योत पाटारे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. त्याने अद्यापर्यंत एक षटकाराचा मार खाल्ला. त्यानंतर अगदी बॅलन्स खेळ सुरू आहे दोन्ही टीमच्या बाजूनं. कोणती टीम सरस अद्याप तरी नाहीये, कारण शेवटचे 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे.
पुढे सरसावून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय, महत्वाच्या क्षणी आलेला डॉट बॉल, थोडंसं टेन्शन वाढवलंय कांडोळ टीमचं. शेवटचे आता 7 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. डॉट बॉल या लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये खरं तर खूप महत्त्वाचे मानले जातात, महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे इथून डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवतील कांडोळ टीमचं. परंतु बाला गायकवाड हे नाव खरं तर खूप मोठं आहे मित्रांनो. त्यामुळे जोपर्यंत बाला गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आहेत, या मॅचमध्ये काय होईल काय बिघडेल ते सांगणं कठीण आहे. पुन्हा एकदा मोठा फटका अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीपमध्ये पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, या ठिकाणी महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आले, त्यांचं आपण कौतुक केलं. बाला गायकवाड अगदी महत्वाचा मुद्दा या मॅच मध्ये होता, ते परतले जातात मैदानाच्या बाहेर. मोठा झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या कांडोळ टीमला. पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ते बेनिफिट आहे जे सलामीला आले होते. जरी बाला गायकवाड बाद झाले, हर्षद गरज सारखा अगदी फलंदाज बाद झाला असला तरी जो न्यू बॅटर दाखल झाला ना यश गायकवाड, त्याच्याकडे खूप भरपूर सारी क्षमता अगदी या खेळाडूकडे आहे. परंतु आपण नेहमीच म्हणत असतो ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक आपोआपच तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. त्यामुळे इथून सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्याकडे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चान्स तुम्ही ग्रॅब करायला हवा. आणि यश गायकवाडनं कित्येक वेळा अगदी अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध देखील केलं आहे. आपल्या गावाच्या नावासाठी नेहमीच तो अगदी संकटमोचक म्हणून धावत आला आहे आणि तेच काम करायचं आहे यश गायकवाड या फलंदाजाला अनंता पवारच्या सोबतीनं. परंतु समोर आहे अगदी स्लॉगवरच्या षटकासाठी स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे, निखिल पाटील दाखल झालेत. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावा, म्हणजे 3 मोठे फटके या षटकामध्ये तुम्हाला अगदी घेऊन काढावेच लागतील. कारण 19 धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर 3 मोठे फटके खूप अपेक्षित आहेत. स्ट्राइक एंडवरती अनंता पवार, पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का? समोर निखिल पाटील, पहिलाच बॉल शॉर्ट टर्म फुलचा फटका, पवारचा पॉवरफुल स्ट्रोक, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. मोठ्या फटक्यांचा आपण उल्लेख केला, तो फटका आलाय. शेवटचे आता 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा आली कारण इथून मोठा फटका येणे अपेक्षित होतं. अनंत पवारनं करतो स्वतःला सिद्ध केलं. शेवटच्या क्षणापर्यंत मी देखील मॅच सोडणार नाही हे त्याने सांगितलंय षटकारच्या मदतीनं. लास्ट बॉलवरती कमाईचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून शेवटचे 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. इथून कमबॅक करावं लागेल निखिल पाटील. निखिल पाटील वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, जुना खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहायला गेलं आक्रमण चढवलं गेलं. खरं तर भरपूर सारे क्रिकेटर्स आपण पाहतो आता उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना कमी वेळ बोलतो, त्यातील निखिल पाटील एक. कारण क्रिकेटपासून आपण पाहायला गेलं, क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये आहे, परंतु वेळेच्या अभावी अगदी सरावला वेळ अगदी नेहमीच त्यांना कमी मिळत असतो, आम्ही देखील पाहिलं आहे. त्यामुळे इथून चांगला कमबॅक करावा लागेल निखिल पाटील यांना. शेवटचे 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 13. स्ट्राइक एंडवरती अनंत पवार एका बाजूने किल्ला लढवतात. याबाबतचा बॉल पंचांकडे जर पाहतात, परंतु पंचांनी विंग्स ओपन केलेत, पंचांनी केले जमिनीला हात समांतर. बॉल असेल अवांतरच्या स्वरूपात एक वाईट बॉल आणि एक्स्ट्राची रन टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. महत्वाच्या क्षणी, मौक्याच्या क्षणी आलेली एक धाव खूप महत्वाची असेल बॅटिंग करणाऱ्या कंट्रोल टीमसाठी. शेवटचे
इक्वेशन आपण पाहतोय. शेवटचे बॉल बाकी असेल इथून. यस, रेफर केलं. वेस्ट ऑफ फाईट चेक केलं जाईल. भीमासाठी रेफर केलं गेलं. बॅटिंग टीमचा आरयू चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर नक्कीच केला जातोय. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे व्हाईट बॉल या बॉलवरती आहे. रियू गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. इक्वेशन आता थोडंसं चेंज होईल. शेवटचे बॉल बाकी आहेत 5 आणि करायचे तिथून 12 धावसंख्येचा पाठलाग. 5 बॉल 12 धावा. आपण पाहतो स्कोर वरती 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 55चा पाठलाग करत असताना शेवटचे आता 5 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. निखिल पाटील या गोलंदाजानं अगदी 2 चेंडूवरती एका चेंडूवरती 7 धावा तब्बल खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर वाईट अशी सुरुवात राहिली या षटकाची. महत्वाचं षटक आहे दोन्ही टीमसाठी. याबतचा बॉल सरळ बॅटनं स्ट्रेट अँड ग्रेट हिट. कमाईचा पॉवरफुल पवार ठोकतो या बॉलवरती षटकार. बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. अनंत पवारचा पलटवार नक्कीच पाहायला मला. काय कमालची बॅटिंग साकारली अगदी या फलंदाजांना. ज्या ठिकाणी अगदी 10 मधले 9 जण म्हटले असते मी खूप एकटा आहे, त्या ठिकाणी एकटा लढला आणि अगदी आपल्या गावाच्या नावासाठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. पवारची पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपलातून बॅटिंग निखिल पाटील यांच्यावरती आता थोडंसं प्रेशर जाणवेल, कारण शेवटचे बॉल बाकी आहेत. 4 आणि 6 धावसंख्या वाचवायची आहे निखिल पाटील या गोलंदाजाला. स्लोवर डिलिव्हरी, पिक केलं, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाला सीमा पार. पवारचा पलटवार, पवारने केलं अगदी आपण मला कमाईची इनिंग साकारली. अनंत पवार मॅच फिनिश केली त्यांच्या स्टाईल मध्ये आणि जिंकले. आपण पाहतोय कांडरोल टीम आणि पराभव व्हावं लागेल ते नयन स्मृती जय गावदेव टेंबरे टीमला. थँक्यू यश. इथे 12वा प्लेअर एवढा खुश झाला की उड्या मारायला लागला, इथे ओरडायला लागला. आम्हाला वाटलं काय झालं. अत्यानंद त्याला झाला, अतिशय आनंद झाला. त्याचंही मनापासून आपण अभिनंदन करूया आणि स्वागत कक्षाकडे आपण वळतोय. सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत, त्या अगोदर आपण सन्मान घेणार आहोत. मी अजय रघुनाथ पाटील